आता मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला आमदार म्हणून मी स्वतः असेल, विधानसभेचे आमदार संदीप भैया इथं आहेत आणि या विषयाला ज्या पद्धतीने मी पुण्यातून चाललेलो आहे त्याला ताकद देणारे अमोलजी मिटकरी, अजितदादा पवार या पक्षाचे MLC आमदार आहेत, आठवले साहेब हे स्वतः MLC अजितदादांच्या पक्षातून आहेत, मी स्वतः आहेत. तसंच आमच्या पक्षातले आणि दादांच्या पक्षातले काही पदाधिकारी कार्यकर्ते इथं आज आलेले आहेत. या पोलीस स्टेशनला अचानक हा निर्णय इथं घेतल्यामुळे बरेच लोकांना इच्छा होती की ते इथं पोहोचू शकले नाही. एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे, FIR आज का करण्याचा निर्णय आम्ही इथं घेतला. याच्या आधीसुद्धा आम्ही FIR करू शकलो असतो, पण काल जर आपण बघितलं तर DGCA कडनं एक तिथं सर्क्युलर काढण्यात आलं. त्यांनी तिथं एक जी VSR नावाची कंपनी यांच्यावर DGCA फक्त 5 विमानांवर म्हणजे 25 विमानं त्या कंपनीची असतील, तर 5 विमानांवर तिथं कारवाई करून त्याला ग्राउंड केलं. म्हणजे काल जे पत्र DGCA काढलं त्याच्यामध्ये VSR कंपनी जबाबदार आहे हे तिथं प्रत्यक्षपणे तिथं सांगितलं. त्याच्याचबरोबर जर आपण बघितलं DGCAच्या अंतर्गत त्याच्यात विमान एअरवर्दी आहे नाही आहे हे बघण्याची जबाबदारी DGCAची सुद्धा आहे. त्यामुळे काल केंद्र सरकारच्या एका विभागाकडनं ते पत्र आल्यानंतर मग त्या पत्राचा उपयोग करून आम्ही मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला इथे येऊन FIR करण्याचा प्रयत्न तिथं केला. आता एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे याच्याचबरोबर की FIR करण्याचा अधिकार हा प्रत्येकाचा आहे आणि हे जे नवीन ऍक्ट आलेलं आहे याच्या अंतर्गत जर कॉग्निजेबल ऑफेन्स त्या ठिकाणी झाला असेल म्हणजे काय, एखादा ऑफेन्स झालाय ह्याच्याबद्दल सगळ्यांना माहीत आहे. आता इथं ऑफेन्स नाही तर घटना काय तर या महाराष्ट्रातला एक मोठा नेता, एक मराठी माणूस म्हणजे अजितदादा यांचा ऍक्सिडेंट झाला. अजितदादांबरोबर अजून 4 लोक, ज्याच्यामध्ये 2 पायलट, एक पोलीस विभागाचा जाधव म्हणून अधिकारी आणि एक तिथं माळी नावाची अटेंडंट, असे दुर्दैव या घटनेमध्ये 5 जण मृत्युमुखी पडले. हे सगळ्यांना माहिती आहे का असं या जगामध्ये कुणी ज्याला हा विषय माहीत नाही? माहीत आहे. म्हणजे घटना घडली आणि ती घटना घडली ज्याच्याबद्दल म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण आपल्याकडे आहेत, मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लोकांकडे तो विषय झाला आणि अंतविधीला तर लाखो